मित्रांनो, आपण आयुष्यभर काय कमावतो? मोठं घर, महागडी गाडी, ब्रँडेड कपडे, मोठा मोबाईल, भरपूर पैसा. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का? यातलं खरंच आपण किती वापरतो? सत्य कडू आहे मित्रांनो. आपण आयुष्यातल्या 70% गोष्टी फक्त लोकांना दाखवण्यासाठी जमवत असतो आणि उरलेल्या 30% गोष्टीमध्येच खरं जगत असतो. आजचा व्हिडिओ तुमचं मन हलकं करेल, डोक्यावरचं ओझं कमी करेल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. कारण आज आपण समजून घेणार आहोत सुखी जीवनासाठी 70चा फंडा. मित्रांनो, आजचा माणूस वस्तूने श्रीमंत झाला आहे पण मनाने गरीब होत चाललाय. घर मोठं झालं पण कुटुंब लहान झालं. मोबाईल स्मार्ट झाले पण नाती कमकुवत झाली. संपत्ती वाढली पण शांतता हरवली. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे, या 10 गोष्टी लक्षात ठेवा आणि आयुष्य हलकं, शांत आणि आनंदी बनवा. पहिली गोष्ट, सुखी माणसाचा 70चा फंडा. माझी ओळख एका अत्यंत यशस्वी व्यक्तीशी झाली होती. मोठ्या पदावर काम करणारा, जगभर फिरणारा, कोट्यावधी रुपये कमावणारा माणूस, पण त्याचं आयुष्य आश्चर्यकारकपणे साधं होतं. छोटंसं घर, साधी गाडी, मोजके कपडे, मोजके मित्र आणि तरीही तो खूप आनंदी होता. कारण त्याने आयुष्यात एक गोष्ट समजली होती, आपल्या आयुष्यातल्या 70% गोष्टी या अनावश्यक ओझं असतात. म्हणून तो फक्त त्या 30% गोष्टी ठेवायचा ज्या त्याला खरंच आनंद देतात. सुखी जीवनासाठी लक्षात ठेवा, ज्या गोष्टींचा उपयोग नाही त्या गोष्टीचं ओझं आयुष्यभर उचलू नका. दुसरी गोष्ट, महागडा फोन आणि 70%चा फंडा. आजकाल लोक फोन कमी आणि स्टेटस जास्त विकत घेतात. 1 लाखाचा फोन घेतो पण त्यातले 70% फीचर्स आयुष्यात कधी वापरलेही जात नाहीत. शेवटी वापर काय? कॉल, व्हॉट्सॲप, यूट्यूब, सोशल मीडिया. हीच कामं साध्या फोनमध्ये होतात. पण लोक काय विकत घेतात? गरज नाही तर लोकांचं कौतुक. सुखी जीवनासाठी लक्षात ठेवा, 70% दिखावा कमी करा, 30% गरजामध्ये समाधान शोधा. तिसरी गोष्ट, मोठं घर आणि 70%चा फंडा. आज प्रत्येकाला मोठं घर हवं आहे, मोठे फ्लॅट, मोठे बंगले, मोठे हप्ते. पण सत्य काय माहिती आहे? ज्याचं घर मोठं असतं त्यांचा वेळ घराबाहेर जास्त जातो. कारण EMI भरायला आयुष्य खर्च करावं लागतं. मोठ्या घराचा 70% भाग बहुतेक वेळा रिकामाच असतो. पण त्या रिकाम्या भिंतीसाठी माणूस स्वतःचं आयुष्य रिकामं करून घेतो. सुखी जीवनासाठी लक्षात ठेवा, घर मोठं नसावं, घरातला आनंद मोठा असावा. चौथी गोष्ट, महागडी कार आणि 70चा फंडा. हल्ली कार गरजेपेक्षा प्रतिष्ठेचा विषय झाली आहे. महागडी गाडी घेतली जाते पण वापर किती? फक्त 30%. बाकी वेळ ती पार्किंगमध्ये उभी असते. पण तिचा खर्च, तिचा हप्ता, तिची काळजी माणसाच्या डोक्यावर कायम बसलेली असते. मित्रांनो, ज्या वस्तू वापरात नाहीत त्या आनंद देत नाहीत. सुखी जीवनासाठी लक्षात ठेवा, 70% प्रतिष्ठेच्या मागे धावू नका, 30% गरजामध्ये सुख शोधा. पाचवी गोष्ट, कपाटातले कपडे आणि 70चा फंडा. कपाट भरलेलं असतं, ब्रँडेड शर्ट, महागडे सूट, डिझायनर कपडे, पण त्यातले 70% कपडे फक्त कपाटात पडून राहतात. काही कपडे तर एकदाच वापरले जातात आणि नंतर फक्त आठवण बनून राहतात. मित्रांनो, माणसाची किंमत कपड्यांनी होत नाही तर स्वभावाने होते. सुखी जीवनासाठी लक्षात ठेवा, साधेपणातली श्रीमंती दिखाव्याच्या श्रीमंतीपेक्षा मोठी असते. सहावी गोष्ट, नाती आणि 70चा फंडा. आपल्या आयुष्यात खूप लोक असतात, लग्नात, कार्यक्रमात, फोटोत, पण संकटात तेच 70% लोक दूर जातात. खरे नातेवाईक ते नसतात जे आनंदात सोबत असतात. खरी माणसं ती असतात जी अडचणीत हात धरतात. सुखी जीवनासाठी लक्षात ठेवा, गर्दीपेक्षा दर्दी माणसं आयुष्यात जास्त कमवा. सातवी गोष्ट, पैशाचा आणि 70चा फंडा. माणूस आयुष्यभर पैसा कमावतो पण शेवटी प्रश्न एकच असतो, किती पुरेसं असतं? बराच पैसा, बराच ताण, बरंच ओझं. आणि शेवटी माणूस पैसा सांभाळण्यात आयुष्य घालवतो पण आयुष्य जगायलाच विसरतो.
संपत्तीचा 70% भाग फक्त आकडा बनून पडून राहतो. सुखी जीवनासाठी लक्षात ठेवा, पैसा कमवा पण शांतता गमावून नाही. 8वी गोष्ट, घरातील वस्तू आणि 70चा फंडा. घरात कितीतरी भांडी, साड्या, वस्तू, सजावटीच्या गोष्टी, पण रोज वापर किती होतो? फक्त 30%. बाकी सगळं धूळ खात पडलेलं असतं. आपण वस्तू वाढवत राहतो आणि नकळत ताणी वाढवत राहतो. सुखी जीवनासाठी लक्षात ठेवा, जितक्या कमी अनावश्यक वस्तू तितकं मन हलकं. 9वी गोष्ट, अनुभवाचा आणि 70चा फंडा. खरं सुख वस्तूमध्ये नसतं, ते अनुभवामध्ये असतं. काही लोक वस्तू गोळा करतात तर काही लोक आठवणी गोळा करतात. पहिल्या लोकांकडे सामान जास्त असतं, दुसऱ्या लोकांकडे आनंद जास्त असतो. सुखी जीवनासाठी लक्षात ठेवा, 70% वस्तू विसरल्या जातात पण 30% सुंदर आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. आणि 10वी गोष्ट, आयुष्याचा अंतिम 70चा फंडा. त्या यशस्वी माणसानं शेवटी एक वाक्य सांगितलं, ज्या गोष्टी तुम्ही वापरू शकत नाही, सांभाळू शकत नाही किंवा ज्याचं ओझं तुम्हाला तणाव देतं, त्या गोष्टी आयुष्यात आणू नका. कारण अनावश्यक ओझं फक्त खांद्यावर नसतं, ते मनावर बसतं, डोक्यावर बसतं आणि हळूहळू आयुष्य संपवतं. सुखी जीवनासाठी लक्षात ठेवा, हलकं जगा, साधं जगा आणि मनापासून जगा. मित्रांनो, आज आपण घरं मोठी केली पण मन लहान झाली. वस्तू वाढवल्या पण समाधान हरवलं. पैसा वाढवला पण शांत झोप हरवली. म्हणून लक्षात ठेवा, जीवनाचं खरं सुख कमी गोष्टीमध्ये जास्त आनंद शोधण्यात असतं. शेवटी आपल्यासोबत बँक बॅलन्स जात नाही, जातात फक्त आपण जपलेली माणसं, आपण दिलेलं प्रेम आणि लोकांच्या मनात गमावलेला आदर. मित्रांनो, जर 70चा फंडा तुम्हाला मनापासून आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण आज खूप लोक वस्तू जमवत आहेत पण आयुष्य हरवत आहेत. आणि हो, अशाच भावनिक, प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या विचारासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब कदाचित हजारो लोकांच्या आयुष्यात नवा विचार निर्माण करू शकतो. आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, मी आता हलकं आणि आनंदी आयुष्य जगणार. मी आहे कोच शिवाजी. पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत हसत राहा, जगत राहा आणि आयुष्याचं खरं सुख शोधत राहा. धन्यवाद.